नमस्कार पोल्ट्री बांधवांनो, आज तुमचं सहर्ष स्वागत. बघू शकता 21वा दिवस आहे आणि 1.79 म्हणजे 1.25% मॉर्टॅलिटी आहे. आज पुस्तकाच्या मानाने आपली पाहिजे 2.25%. तर आपली पुस्तकाच्या पेक्षाही बरीचशी आतमध्ये मॉर्टॅलिटी. याचं कारण काय आहे तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपण त्या कॅप्सूलचा वापर करतोय. त्या कॅप्सूलच्या नियमित वापरामुळे आज आपली ही परिस्थिती की पक्षी एकदम गोल आहे, एकदम ताजा आहे. आणि त्यासाठी रोज रॅकिंग करणे, रोज भांडी धुणे, ड्रिंकर साफ करणे हे तुम्हाला जमलंच पाहिजे. ह्या 2 गोष्टी करणं आणि खाद्याची लेवल एकदम व्यवस्थित ठेवणे ते तर झालंच. आणि आज काय करायचं, आता पावसाळा चालू आहे, क्लायमेट बदललं की पक्ष्यांची सर्दीचं प्रमाणही बदलतं. आता क्लायमेट बदलल्यामुळे पक्षी नाकातून आहे ना चकचक आवाज काढत असतो, नाक झटकत असतो. त्यासाठी काय करायचं तर हे पंप आहे. एका पंपाला 100 ml करसोलिन TH हे मेडिकलमधून लिक्विड आणायचं. ते एका पंपाला 100 ml वापरायचं आणि रात्रीच्या 8 नंतर स्प्रे करायचा. पडदे वरतून 1 फूट खाली ठेवायचे, सर्व पोल्ट्रीचे पडदे वर घ्यायचे आणि फवारायचं. तुसाव पक्ष्यांवर सगळ्यांवर. एका शेडला 4,000 4,500 स्क्वेअर फूटचं जर तुमचं शेड असेल तर त्याला 2 पंप लागतात. हे अंदाजाने तुम्ही काढा. तरी 4,000च्या पुढं जर शेड असेल तर 2 पंप, 3,000 ते 4 असेल तर 1.5 पंप ह्याच्यामध्ये तुम्ही मारू शकता. त्यांनी काय होते आणि 3 तास पक्षी लाईट बंद ठेवायच्या मारल्यानंतर. आणि पक्षी काय होतं वल्ला झालेला असतो त्या औषधाने. पक्ष्यांजवळ बसतो, त्याच्यामुळे पक्ष्यांच्या अंगावरचं त्या मेडिसिनचा वास दुसऱ्या पक्ष्याला लागतो आणि नाक साफ व्हायला सुरुवात होते. आज 80% पक्षी वर झालेला आहे. हे तुम्ही नक्की ट्राय करा, कारण आता पावसाळा चालू आहे. पक्षी सारखा क्लायमेटमुळं सर्दी होण्याचे प्रमाण जास्त असतात. आणि ह्या पंपाचं कसं फवारायचं, 1 दिवस आड फवारायचं. लक्षात घ्या, जर जास्त सर्दी वाटत असेल थोडी तर 150 ml घेतलं तरी चालेल. आणि इथून पुढच्या माहितीसाठी तुम्ही मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. पोल्ट्रीचे जे काही नवीन प्रयोग होतील ते तुम्हाला दाखवण्यात येतील. धन्यवाद.